हडपसर परिसरातील मांजरी बुद्रुक गावात शासकीय जमिनीच्या 1800 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर अखेर शासन हालचालीला लागले। क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळानं संबंधित जमिनीचा ताबा घेऊन ती पूर्णपणे कंपाऊंड करण्याचे तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत। मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर 180 ते 184 या मिळकती एकूण 73 हेक्टर शासकीय जमीन असून ती पाटबंधारे विभागाच्या मालकीची आहे। ही जमीन सन 1985 ते 2015 पर्यंत भाडेपट्ट्यावर सुभाष सामुदायिक सहकारी शेतकी संघ लिमिटेड यांना देण्यात आली होती। मात्र भाडेपट्टा संपल्यानंतरही संस्थेने कोणताही वैध करार न करता सदर जमीन खासगी आदिदेव कन्स्ट्रक्शन LLP या कंपनीला विकण्याचा ठराव पारित केला। या व्यवहारात अनेक शासकीय अधिकारी, सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याचा आरोप संघटनेने केला होता। जमिनीचे शासकीय मूल्यांकन 306 कोटी रुपये तर बाजार मूल्य तब्बल 1800 कोटी रुपये इतका आहे। 3.30 कोटींचा रोख अपहार, 42 कोटींचा TDR गैरव्यवहार, 16 कोटींची बेकायदेशीर विक्री, शासनाच्या तिजोरीऐवजी खासगी बिल्डर कंपन्यांना फायदा। क्रांती शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने आदेश जारी करत महामंडळाची जमीन पुन्हा ताब्यात घ्यावी, संपूर्ण क्षेत्राचं कंपाऊंडिंग करावं, 15 वर्षाच्या नियमानुसार भाडे वसूल करावे। ही जमीन शासकीय मालकीची असल्याने कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण झाल्यास कारवाई करावी असा स्पष्ट आदेश दिलाय। तसेच महसूल विभागाकडून 2025 पर्यंत रेकॉर्ड सुधारणा होऊन सदर जमीन पुन्हा महामंडळाच्या नावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असेही निर्देश दिलेत। संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे म्हणाले, ही जमीन लोकहितासाठी, रुग्णालय, क्रीडांगण आणि सामाजिक प्रकल्पांसाठी वापरली जावी। खासगी बिल्डरांच्या घशात ही जमीन जाणार नाही। आम्ही हा प्रश्न न्यायालयात नेण्यासही मागे पुढे पाहणार नाही। दोषींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि सहकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शासनाने वेळेत कारवाई न केल्यास क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आलाय। क्रांती शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश मिळालं असून आता शासन प्रत्यक्षात कितपत ठोस कारवाई करते याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय।